तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या डेली व्लॉग्समध्ये. गाडी खूप घाण झाली होती, तर वॉशिंग सेंटरला घेऊन जायचं काही टाईम नव्हता, म्हणून आपल्याच माणसांकडनं धुवून घेतली आहे स्वच्छ. शेतातले मोठमोठे नारळ, हे फायदा असतं स्वतःची शेती असलेलं. नारळ, चिकू, आंबा सर्व काही भेटतं. ऑटोमॅटिक गाडी बेस्ट आहे माहिती आहे का सिटीमध्ये चालवायला. आम्ही खूप हेजिटेंट होतो पहिला, घ्यायची नाही घ्यायची, कधी चालवली नाही. पण बारकी आहे, एवढं मस्त टर्निंग रेडियस आहे, नाही तर मी थार वापरतो. बेस्ट आहे. मी काय म्हणत होतो तुम्हाला, तर ही ऑटोमॅटिक पहिल्यांदाच घेतली आपण घरी. सिटीमध्ये इतकी कन्व्हिनियंट पडती, पण तुम्हाला आता टॉर्क वगैरे खूप कमी भेटतं, त्याचा पिकअप खूप कमी भेटतं, पण ठीक आहे, कुठं ना कुठं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं कुठल्या गोष्टीवरती. याच्यामध्ये पण ऑटोमॅटिकमध्ये पण आता तुम्ही हायर व्हर्जनचे गाड्या घेता तर त्यांचं टॉर्क वगैरे पण चांगलं असतं. पण ही छोटीशी i10 आणि इतकी भारी रेडियस आहे ना याचं, इतक्या छोट्या जागेतनं टर्न मारती. आता मी थार वापरतो, तर मला थार टर्न मारताना म्हणजे रस्त्याच्या इथून पार असं पलीकडनं जाऊन मग टर्न मारून यावं लागतं. हे निवांत इथल्या इथं मी असं टर्न मारून निघून येऊ शकतो. ही नवीन व्हेन्यू आली आहे, छान दिसायला लागली मागणं टेल गेट वगैरे. तर त्याचं आता यू टर्न मारायचं आहे आपल्याला, तर मी ह्या रेडियसचं बोलत होतो. हे जर मला यू टर्न थारमध्ये मारायचं झालं तर हे मला लिटरली इथून घ्यावं लागतं पूर्ण. आता मी माझ्या साईडनी मारतोय, व्यवस्थित रस्ता क्रॉस होऊन गाडी बसलेली आहे, आणि ते पण एक हाताने. पण ऑब्व्हियसली थारवर मी काही कम्पेअर करत नाही आहे, कारण थारची मजाच वेगळी आहे. जो चालवतो त्याला माहिती आहे. आणि थार म्हणजे ती रॉवाली थार, रॉक्स नाही, ज्याला इलेक्ट्रिक स्टेअरिंग दिला त्यांनी परत, आता ती नाही. कोण सिक्युरिटी चेकलंच नाही आहे की आज. बेस्ट. तर आपण इथं हॉटेल बुक करायला आलो आहे भावाच्या लग्नासाठी. पुढच्या आठवड्यात ट्रिपला जायचं आहे, त्याची थोडी तयारी आणि घरचं सामान, असं दोन्ही मिळून खरेदी चालू आहे. हे तर माझ्यासाठी घेतलं आहे, बिस्किट्स घरच्यासाठी आहे, मॅगी मसाला वगैरे. आता आपण रोड ट्रिपला जाणार आहे, तर मसाले वगैरे पण घेतलेले आहेत थोडे. हेडरेस्ट आहे हे थारसाठी. आपला कलर पण मॅच होत आहे ह्याचा ॲक्च्युली, ब्लॅक आणि रेड, त्यामुळं क्वालिटी तर चांगली वाटत आहे. 149लाच आहे, ठीक आहे. तरी आपली थोडी शॉपिंग चालू केली आपण आता. आज सकाळी डीमार्टमधनं जे काय आणलं होतं हे सगळं खायचं वगैरे, इन्स्टंट सूप आणि मॅगी वगैरे, हे इन्स्टंट बिर्याणी मिक्स पण घेतलेलं आहे. केचप हॉट अँड स्वीट, ते चांगलं वाटतं मला. हे आपलं छोटं सेटअप वगैरे आहे, हे पण काढायचं आहे. अजून एक वीक आहे जायला, पण थोडी तयारी केलेली बरी. आता पूर्ण एक आपलं मोठं बॉक्स सेटअपचं आहे, तिथे आहे, इकडे आहे. ह्याला काढायचं आता आपल्याला पहिला. थांबा, ते काढतो मी वरतून. थोडंसं धूळ झालंय आता हे. एकदा चेक करून घ्यायला पाहिजे काय काय आहे, कारण बरेच दिवस झालं आपण काढलं नाही. ही पाण्याची स्टोरेज आहे, 10 लिटर स्टोर होतं ह्याच्यामध्ये. तर हे बॉक्स होण्याला पाणी, नळ वगैरे आहे ह्याच्याला. तर हे तर आपलं आहे चांगलं, जागा नाही खात झालं वापर झाल्यावर. इथं जाऊ तिथं. हे आपल्याला अंडं ठेवण्यासाठी
हे आपले मागच्या वेळेस घेऊन ठेवलेले हे लागणार आहेत. हे अनयुज्ड आहे अजून पूर्णपणे. राईट, तर हा एक आहे. ह्याच्यात कॉफी स्वीटनर्स, ही गाळणी बघा छोटीशी चहा गाळायला. चहा पावडर आहे, छोटे कप्स. हा सेटअप मागचा आहे, हा तर काय पॅक्टच आहे, वापरू शकतो आपण परत. हे माझे कप्स आहेत मग्सचे, पण हे मी नाही घेऊन जाणार मोस्टली, इथंच ठेवेल जास्त काही. कारण हे आपण बार्बेक्यू वगैरे करायचं असेल तर थोडा कोळशावरती ठेवून इथं चिकन बेक करू शकतो. हे घेऊन जायचं आहे, हे तर आहेच महत्त्वाचं. त्याच्यावरती ठेवण्यासाठी ही घेऊन जाईल का नाही माहीत नाही मी अजून. हे त्या दिवशी अलिबागमधनं घेतली होती आणि ही डीमार्टमधनं डिझायनर. तर हा एक छोटी कढई आहे, अनअसेंबल्ड आहे सगळं. हे सगळं आम्ही त्या दिवशी अलिबागला जाताना पेनमधनं विकत घेतलेले वस्तू आहेत. फार काही कामाचे नाही आहे, तर ह्याला मी पण आता काढेल, कारण मी मागच्या वेळेस यूज करून बघितलो आहे. फार काही यूज होत नाही. जे नाही आता एक्सपिरियन्स प्रमाणे आपल्याला समजत जातं काय घेऊन जायचं आणि काय नाही. हे मी डीमार्टमधनं घेतलं होतं, ब्रास तांब्याचं समजून, पण एकदाच घासल्यावर याचा कलर निघालाय. मग मी परत घेतलो नाही, कारण हे चांगलं पण नाही आहे ना. मग पण आपण ठेवूयात प्लीज. लायटर तर आहे आपल्याकडे, पण लायटर काय उपयोगाचा नाही, कारण जो आपण फ्लेम लावतो त्याला आपल्याला काडीशपेटीच लागेल. हे मी अक्कलकोटमधनं छोटासा खलबत्ता घेतला होता, हा ह्याचा अजून वापर झालेला नाही. आणि हे पोर्टेबल केटल, हे छान आहे, ह्याच्यात चहा मस्त बनतो. आणि हे आपलं, पण तुम्हाला कुकिंगमध्ये थोडंसं तुम्ही जेवण बनवत असाल तर हे खूप पातळ आहे, तर हे लवकर पाणी ॲब्झॉर्ब करतं. हे त्या हिशोबाने बनवावं लागेल. तर असं सेटअप आहे. आता मी थोडंसं परत काय काय घ्यायचं काय काय नाही घ्यायचं हे सगळं चेक करणार आहे, आणि त्यानंतर परत असेल काय नक्की तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. तोपर्यंत बाय. सो टाईम टू यूज आवर केबल आणलेली, बसून बघूयात बसते का. दिसायला तर चांगली दिसते झेब्रॉनिक्सची. मला खूप दिवस झाले घ्यायचं होतं हे, आणि आज उद्या करत शेवटी वेकेशनला जायचं म्हणजे सगळी आपोआप तयारी होती. होय बस की, बस ना की. असं बसतंय का गाईज? बसा ना की. थांबा जरा चेक करू द्या. मला आलं होतं टेन्शन, पण ते USB युजली त्रास देतेच बसताना, पण बसलं फायनली. तर ही आहे वायर आपली. आता बसूयात आपण हेडरेस्ट. हे कलर मॅच होते म्हणून मी घेतलं आहे बघा. ब्लॅक आणि रेड दोन्ही पण कलर मॅच होत आहे. आता होपफुली बसेल. थोडंसं कम्फर्टिंग वाटतंय बसल्यावरती. बघू आता कसं होतं. बेस्ट. हा बघू शकता, हा तर बसला व्यवस्थित. तिकडचं पण बसूयात. भाई लोग 149 रुपीज में कमाल, म्हणजे 150 आणि 150 300 रुपयेमध्ये मस्तपैकी भेटलेलं आहे. आता ह्याचं रेस्टिंग बघूयात. वा, कम्फर्टिंग आहे माहिती आहे का, खरंच कम्फर्टिंग आहे. इथे एक बॅग, तुम्ही गाडी खूप वेळ जेव्हा चालवता ना, मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं जेव्हा गाडी चालवता लॉंग डिस्टन्स, तेव्हा एवढं जरी असं एक सपोर्ट भेटला ना, इथे खूप भारी वाटतं. मी एका मित्राच्या गाडीत बसलो होतो तेव्हा फील आलं होतं, तेव्हापासून घ्यायचं आहे. पण आपला कंटाळा, शेवटी डीमार्ट कामाला आलाच. तर गाडी रेडी होत आहे वेकेशनसाठी. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवूयात. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.